हाय गाईज, वेलकम बॅक टू मॉम लाईफ. प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस म्हणजे नवा अनुभव आणि 9व्या महिन्यात तर प्रत्येक दिवस काही ना काही वेगळे सिम्पटम्स घेऊन येतो. आज सकाळपासूनच माझं डोकं खूप दुखत होतं. माझा बीपी लो होतो, त्यामुळे कधी कधी असं होतं. त्यामुळे मला प्रत्येक 2 तासामध्ये काही ना काहीतरी खावं लागतं. दुपारनंतर मला थोडं बरं वाटायला लागलं. आणि हो, 8 मंथ पासून डॉक्टरांनी मला ही पावडर दिली आहे, जी माझ्या प्रत्येक जेवणानंतर मला प्यावी लागते. आणि हॉनेस्टली सांगते, याची टेस्ट मला अजिबात नाही आवडत. पण काय करणार, बेबीसाठी सगळं करावं लागतं. म्हणून मी असं काहीतरी वेगळं खाऊन त्याची चव घालवते. अशा लहानपणीचे काही छोटे छोटे कपडे होते, ते आईने सगळे धुवून काढले, जेणेकरून बेबीसाठी यूज होतील. संध्याकाळी मी आणि आयांशने थोडीशी कलरिंग ऍक्टिव्हिटी केली, कारण आजकाल मला त्याला बाहेर घेऊन जाणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही घरीच काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो. स्नॅक्स मध्ये मी खाल्ले आज मखाने, आणि डिनरसाठी आयशचा फेवरेट चिकन टिक्का बनवला आणि तो खूप खुश झाला. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. असा होता माझा छोटासा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर.